नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण. तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी, अगदी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीच्या सिंपल अशा रेसिपी पाहायला मिळते. तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तिखट खाणारे असाल तर हा बोंबील खरडा नक्कीच करून बघा. चवसुद्धा विसरणार नाही, इतका चविष्ट असा बनून तयार होतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा बोंबीलचा खरडा ज्यांना खूप तिखट आवडतं ना, स्पेशल त्यांच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. असा झणझणीत मिरचीचा ठेचा केला आहे, तर भाकरी 2 जास्त खाल तुम्ही, तर भाकरी आणि पोळीबरोबर तो खूप सुंदर लागतो. इतका चविष्ट बोंबीलचा खरडा की भाकर संपेल पण ठेचा संपणार नाही, इतकं सुंदर बनून तयार होतो. तर चला, तर आज आपण बघणार आहोत तिखट खाणाऱ्यांसाठी अगदीच खास असा झणझणीत चमचमीत बोंबील खरडा. खूप सुंदर बनून तयार होतो. आता इथे आपण साधारण 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्यांमध्ये मी थोड्याशा लवंगी मिरची, तिखट मिरचीसुद्धा घेतली आहे आणि काही जाड मिरच्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता, आता इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण छान अशा मिरच्या भाजून घेणार आहोत. सुरुवातीला मिरचींमध्ये पाणी असतं, छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, त्यांना थोडंसं काळपट रंग येईपर्यंत. आणि हे अशा पद्धतीने भाजल्या गेले की मग आपल्याला 1 चमचा इतकं थोडंसं तेल घालून घ्यायचे, कारण तेलामुळे आपल्या ठेच्याचा रंग पण छान येतो आणि अगदीच लवकर भाजल्या जातात आणि मिरची सगळी साईडने पूर्ण बाजूने भाजली जाते थोडंसं तेल घातल्यावर. आता इथे मी थोडंसं 1 चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता, तेल घातल्यावर आपल्या मिरचींचा किती धूर निघायला लागलेला आहे आणि खूप सुंदर भाजल्या जातात आणि चवीला पण खूप सुंदर येतो मैत्रिणींनो हा ठेचा. अगदीच भाजीला काही सुचत नाही ना, आयत्या वेळी बनवायला आणि भाकरबरोबर खायला खूप सुंदर येतो. तर आता इथे मी बोंबील घेतले. तर बोंबील साधारण मी 5-6 बोंबील घेतले होते, ते छान असे कट करून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, ते आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी बोंबील बुडतील इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिलेलं आहे निथळत. त्यानंतर इथे आता छान अशा आपल्या मिरच्या भाजून तयार झालेल्या आहेत. 5 मिनटं थंड होऊ देऊ यांना आपण. आता इथे आपलं बोंबीलमधलं पाणी पण निथळून घेतलेलं आहे मी आणि ते छान कोरडे करून घेणार आहोत. आता इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण दळून घ्यायचे. ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर आवडत असेल तुम्हाला तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही दळतानाच घाला, कारण खूप छान चव येते कोथिंबीरमुळे. पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली. तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला, खूप छान टेस्ट येते कोथिंबीरमुळे. आता इथे आपण सर्व मिरच्या एकत्र मोठ्या भांड्यामध्ये छान अशा जाडसर दळून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा वराटापाटा असेल ना, तर त्याच्यावर ठेचून घेतलं तरी चालेल. आता इथे असं जाडाभरडा ठेचा आपला तयार आहे. आता बघू शकता, ह्या पद्धतीने मी ते तयार करून घेतलं. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे मी तीच कढई घेतलेली आहे, लोखंडी कढई, ज्यात आपण मिरच्या भाजल्या ना, त्या कढईमध्ये मी साधारण 1-1.5 चमचा इतकं तेल घालून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे छान तेल गरम झाल्यानंतर आपण बोंबील जो थोडंसं आपण वाळवून घेतला हवेमध्ये, तर तो छान असा आपण क्रिस्पी असा तळून घेणार आहोत. तर बघू शकता, आणि सुंदर लागतो बोंबील तळून घातल्यानंतर. खूप चविष्ट असा ठेचा बनवून तयार होतो, तर खूप सुंदर लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. आणि हा ठेचा तुम्ही भाकरबरोबर, पोळीबरोबर कशासोबतसुद्धा खाऊ शकता. अगदीच काहीही नसेल, नुसतं भाताबरोबरसुद्धा छान लागतो हा ठेचा. तर नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण खमंग असा बोंबील छान असा भाजून घेणार आहोत. तर बोंबलामुळे ह्या ठेच्याची चव तर दुप्पट होतेच आणि खायला ज्यांना अगदीच भाजीपोळीचा कंटाळा आला ना, त्यांनी नक्की ट्राय करून बघा. तर खूप सुंदर इथे क्रिस्पी असं आपण बोंबील छान असं तळून घेतलेलं आहे. तर बघू शकता, आणि लहान मुलांना आवडत असेल तर तुम्ही असं बोंबील तळून द्या, त्यांच्या तोंडाला सुद्धा चव येईल, इतका छान लागतो. आता आम्ही 2 बॅचमध्ये इथे तळून घेतलेला आहे बोंबील. मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा नक्की कमेंट करून मला सांगा मित्रमैत्रिणींनो. ह्या प्रकारे मी दोन्ही 2 बॅचमध्ये छान असं बोंबील तळून घेत आहे. तर खूप सुंदर येतो हा बोंबीलचा खरडा. तर नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसा झाला. तर आता इथे आपण
छोटं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. तर बोंबील आपला थंड झाल्यानंतर आपल्याला छान असं थोडंसं हलकंसा जाडा भरडा दळून घ्यायचं आहे. अगदीच तुम्हाला वाटत असेल ना तर एकदा फिरवलं मिक्सर तरी झालं. असं जाडसर पण ठेवू शकता, पण मला थोडंसं बारीक हवं होतं म्हणून मी थोडंसं बारीक करून घेतलेलं. तर बघू शकता इथे आपण छान असं त्याचं दळून घेतलेलं आहे बोंबील. मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने तुम्ही दळून घेऊ शकता. आता तीच कढई घेतलेली आहे आणि तेच तेल राहू दिलेलं आहे, एक्स्ट्रा तेल घातलेलं नाही आहे मी. तर त्याच कढईमध्ये इथे मी 1 ते 2 कांदे इतके कट करून घेतलेले आहेत आणि कांदे आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत. तर कांदामुळे खूप छान लागते टेस्ट आणि उन्हाळ्यासाठी तर कांदा एकदम बेस्ट आहे. आता इथे आपण छान असा कांदा पण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. तर खूप सुंदर लागतो हा खरडा. तर नक्कीच करून बघा मित्रमैत्रिणींनो. आपण नेहमीच मिरचीचा ठेचा बनवतच असतो, पण एकदा हा वेगळ्या पद्धतीचा ठेचा नक्कीच बनवून बघा. बघा घरात सगळ्यांना आवडेल. सगळं कौतुक करतील तुमचे की हा ठेचा कसा बनवला तुम्ही. तर खूप सुंदर बनवून तयार होतो. आता इथे कांदा छान असा आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. बघू शकता छान असं त्याचा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो मिरची वाटून घेतली ना, जी असं त्याचा ठेचा बनवलेला आहे ना, तर ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे. तर खूप सुंदर चमचमीत झणझणीत असा आपला ठेचा बनवून तयार होतो. तर इथे छान असं आपल्याला 1 ते 2 मिनटं छान परतून झाल्यावर मग आपल्याला त्यात बोंबील घालून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तुमचं खूप कौतुक करतील आणि हा ठेचा चविष्ट असा बनून तयार होतो. तर तुम्ही अगदी तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. इतका सुंदर असा बनून तयार होतो. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, कारण आपण दळताना पण मीठ घातलेलं नाही. तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या मिरचींची क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघू शकता आपलं छान असा आपल्याला हा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे आणि इथे 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचे. तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडं-भरडच घ्यायचं आहे आपल्याला. अगदीच जाडसर दळून घ्यायचे शेंगदाणे, जास्त पण बारीक नाही दळायचं. कारण खाताना दाताखाली शेंगदाणे आले ना तर खूप छान लागते त्याची चव. तर आता इथे छान असं आपण शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेणार आहोत आणि परतून घेतल्यानंतर मग आपल्याला शेवटी बोंबीलचा चुरा घालायचा आहे. तर बघू शकता इथे बोंबीलचा आपला चुरा तयार आहे. तर तो आपण घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर चविष्ट आणि झणझणीत असा चमचमीत आपला ठेचा बनवून तयार होतो. तर बघा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कसा बनवला नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमचा ठेचा कसा झाला. बघा घरात सगळे कौतुक करतील, इतका सुंदर हा ठेचा बनवून तयार होतो. मी बनवला होता तर सगळ्यांना खूप आवडला. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कौतुकाचे मानकरी व्हा. तर बघू शकता खूप सुंदर असा आपला ठेचा बनवून तयार आहे. ते इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सुद्धा आहे. खूप सुंदर क्रिस्पी असा ठेचा बनवून तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. थँक्यू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.